नमस्कार, मी पायल छाजे. स्टार हॉलिडे होम सापुतारा प्रस्तुत करता कलाकुंज कट्टा. नवरात्र उत्सवानिमित्त कलाकुंज 24 तासच्या कलाकुंज कट्ट्यावर सन्मान कर्तृत्वाचा सन्मान नवदुर्गांचा या उपक्रमामध्ये आपण कर्तृत्वात नवदुर्गांचा परिचय करून दिला जातो. आज आपण भेटूया एका नवदुर्गेला. चला तर मग कलाकुंज कट्ट्यावर. नमस्कार, मी महेंद्र देशपांडे. आपण पाहतात कलाकुंज 24 तास. कलाकुंज 24 तास चॅनलच्या वतीने कलाकुंज कट्टा या विशेष कार्यक्रमामध्ये नवरात्रीनिमित्त आपण कार्यक्रम आयोजित केलेला आहे. सन्मान कर्तृत्वाचा सन्मान नवदुर्गांचा. या कार्यक्रमामध्ये आपण विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कर्तृत्वान पण सामान्यातील असामान्य व्यक्तिमत्वांचा परिचय या मालिकेतून करत असतो. आज आपल्याला या कार्यक्रमामध्ये जे व्यक्तिमत्व लाभलेलं आहे त्या आहेत प्राध्यापक डॉक्टर शोभा रवींद्र सातभाई. यांनी MPhil केलेलं आहे, PhD केलेलं आहे. तसंच वनस्पतीशास्त्रामध्ये त्या पारंगत आहेत. प्राध्यापिका म्हणून त्यांनी कॉलेजमध्ये काम केलेलं आहे. शिक्षण क्षेत्रात त्यांचा अनुभव मोठा आहे. त्याशिवाय पर्यावरणासाठी ते काम करतात. लेखिका, कवयित्री म्हणूनही त्या प्रसिद्ध आहेत आणि एक सामाजिक क्षेत्रात चांगलं काम आहे. शेतकऱ्यांसाठी विशेष काम त्यांचं आहे आणि असं हे विविध क्षेत्रात बहुआयामी व्यक्तिमत्व असलेल्या प्राध्यापक डॉक्टर शोभा रवींद्र सातभाई यांचा आज आपण परिचय करून घेणार आहोत. डॉक्टर शोभा मॅडम, मी आज आपले या कलाकुंज कट्ट्यावरती हार्दिक स्वागत आहे. नमस्कार. नमस्कार सर. मॅडम, आज आपण या कलाकुंज कट्ट्यावर आलेला आहात. आपला परिचय आम्हाला या निमित्ताने करून द्यावा अशी आमची अपेक्षा आहे. तुम्ही आपलं नाव, आपलं राहण्याचं ठिकाण आणि शिक्षण या क्षेत्राबद्दल माहिती द्या थोडीशी आम्हाला. प्राध्यापक डॉक्टर शोभा रवींद्र सातभाई उर्फ प्राध्यापक डॉक्टर शोभा जाधव. माझं शिक्षण MSc BEd MPhil PhD झालेलं आहे आणि मी नाशिक येथे अशोका मार्ग येथे राहते. ठीक आहे. आता तुम्ही हे पुढचं पण सांगा, तुमचं की कार्यक्षेत्र तुमचं काय आहे आणि शिक्षण झालेलं आहे त्याप्रमाणे तुम्ही कोणत्या कार्यक्षेत्रात सध्या काम करत आहात? मी शैक्षणिक क्षेत्रात, सामाजिक क्षेत्रात, साहित्यिक क्षेत्रात आणि तसेच पर्यावरण क्षेत्रात काम करते आणि त्यासोबतच माझं वनस्पतीशास्त्र या विषयात PhD झालेलं असल्यामुळे त्यावरील अभ्यास आणि त्यावरील जी पुस्तके आहे ती लिहिण्याचं काम चालू आहे आणि विद्यार्थ्यांना त्या संदर्भात मार्गदर्शन हे माझं काम सध्या. अरे वा. शोभा मॅडम ह्या एक अभ्यासू व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जातात. त्यांनी संशोधनात्मक लेख लिहिलेले आहेत आणि त्याच्यावर खूप चांगलं काम केलेलं आहे. तुम्ही MPhil आणि PhD ही केलेली आहे, तर ही केव्हा केली आणि कोणत्या विषयावरती केलेली त्याबद्दल काय सांगाल तुम्ही? मी 2010ला MPhil ही डिग्री घेतली 2010 मध्ये. अच्छा. एन्व्हायरमेंटल सायन्समधून. म्हणजे 2007च्या आधी ॲडमिशन घेतलेलं होतं आणि 10पर्यंत तो रिसर्च आणि रायटिंग थेसिस हे कंप्लीट झालं होतं. बरोबर. तर MPhilच्या जे टायटल आहे थेसिसचं ते आहे स्टडीज ऑन प्री हार्वेस्ट फंगल डिसीजेस ऑफ ओनियन फ्रॉम निफाड, पिंपलगाव अँड देअर मॅनेजमेंट बाय इको फ्रेंडली कंपोनंट्स. अच्छा. थोडक्यात म्हणजे थोडक्यात निफाड आणि पिंपळगाव तालुक्यात जे काही कांदा उत्पादन आहे, म्हणजे आपल्या नाशिक जिल्ह्यातच मुळात कांदा, द्राक्ष हे मोठ्या प्रमाणावर उत्पादन घेतलं जातं. परंतु काही कालावधीपासून काय होतंय की त्यांचं उत्पादन हे कमी झालंय. मग ते कशा प्रकारे इको फ्रेंडली म्हणजे पर्यावरणाला वाचवून आपण झाडांच्या पानांचा जो एक्स्ट्रॅक्ट आहे त्याचा वापर करून या बुरशीजन्य रोग आहे कांद्यावरचे ते कसे कमी करता येईल त्यासाठी मी इको फ्रेंडली कंपोनंट म्हणजे झाडांच्या पानांचा रस 20 झाडांचा जवळजवळ पानांचा अभ्यास केला. त्याच्या रसाने आणि काही फंजीसाइड्स हे त्यावरती मारून म्हणजे त्याचं प्रॅक्टिकल करून लॅबमध्ये ते थेसिस हे युनिव्हर्सिटीला प्रोव्हाइड केलं. त्याच्यानंतर तुम्ही PhD पण केली, तर PhDला कोणता विषय होता तुमचा? PhDला डायव्हर्सिटी अँड रायझोस्पियर मायक्रोफोरा ऑफ ओनियन फ्रॉम नाशिक डिस्ट्रिक्ट. जे नाशिक जिल्ह्यामध्ये पुन्हा विषय तोच होता. कांद्याचा फक्त भाग वेगळा घेतला होता. पहिलं जे बुरशीजन्य रोग त्याच्यावरती कंट्रोल केलं MPhil मध्ये आणि नाशिक जिल्ह्यामध्ये असणाऱ्या कांद्यावरती जवळजवळ 30 प्रकारच्या बुरशी ज्या प्रामुख्याने मोठ्या प्रमाणात त्या कांद्याला उद्ध्वस्त करतात, कांदा पिकाला. मग त्या उद्ध्वस्त होणाऱ्या बुरशी म्हणजे मोठ्या प्रमाणात कोणत्या आहे तर त्यांची नावं लॅबमध्ये NHRDF आहे, KTHM आहे. येथे मला सहकाऱ्यांच्या मदतीने, एक्सपर्ट्स टीमच्या मदतीने त्यांची नावंही मिळाली आणि ती शोधून काढण्यात त्यात यश मिळालं.
त्यावरती मग पुढे त्याच्यावरचे उपाय पण सुचवला. जे काही पानांचे शेवगा, जसं ड्रमस्टिक म्हणतो आपण, ते शेवगा पानांचा रसही आणि त्याबरोबर इतर औषधं, केमिकल्स, फंजीसाइड्स आहे ते आपण त्यासाठी कंट्रोल. म्हणजे तुम्ही हा संशोधनातून तुम्ही कांदा ह्या विषयाला प्राधान्य देऊन कांद्यावरती जे प्रादुर्भाव आहे किंवा कांद्याबाबतचा जो त्याचं उत्पादन कमी का होतं याचा अभ्यास करून तुम्ही म्हणजे थोडक्यात शेतकऱ्यांना एक चांगलं मदतीचं वरदान ठरेल असा हा तुमचा प्रबोधनाचा प्रकल्प होता. आणि याच्यातून तुम्ही शेतकऱ्यांना सुद्धा चांगल्यापैकी मार्गदर्शन करून हा जो रोग प्रतिकारक शक्ती त्यांची कशी वाढवता येईल ह्याच्यासाठी तुम्ही त्यांना मार्गदर्शन करतात. एक अतिशय चांगला आणि स्तुत्य उपक्रम. आपण एक वेगळ्या पद्धतीचे PhDमध्ये तुम्ही एक चांगला विषय, वेगळ्या पद्धतीचा विषय घेऊन एक चांगलं समाजाला उपयोगी पडेल असं ज्ञान तुम्ही या क्षेत्रामध्ये मिळवलेलं आहे. त्याच्याबद्दल तुमचं या ठिकाणी अभिनंदन. त्यानंतर तुम्ही आता मला असं विचारत होतं की तुम्हाला याच्या व्यतिरिक्त तुम्ही अजून कोणत्या क्षेत्रामध्ये कार्यरत आहात त्याबद्दल थोडक्यात माहिती सांगा मला. वनस्पतीशास्त्र हा माझा झाला अभ्यासाचा भाग, आणि दुसरं म्हणजे सामाजिक क्षेत्र आहे, पर्यावरण क्षेत्र आहे, आणि त्यासोबत साहित्यिक म्हणजे मला लिखाणाचीही आवड आहे. ओके. त्या तिघांमध्येही मी माझं वेळेप्रमाणे काम चालू ठेवते. अच्छा, व्हेरी गुड. हे तुम्ही म्हणजे तुम्ही वनस्पतीशास्त्राचा अभ्यासक असून सुद्धा तुम्ही साहित्य क्षेत्रातसुद्धा इंटरेस्टेड आहात. साहित्य कार्यक्रम, सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये पण तुम्ही सहभागी होत असतात. बरं, तुमचं हे जे काम आहे औषधाचे वनस्पतीवरचं हे कशा प्रकारे तुम्ही करता? त्या कामामध्ये काय काय पद्धत आहे काम करण्याची तुमची ती? मी म्हणजे आता माझी जी वनस्पतीशास्त्र ह्या विषयात अभ्यास करताना जाणवलं की वनस्पती आपल्या इतक्या जवळ असतात, परंतु बऱ्याच दैनंदिन जीवनात जर विचार केला तर बऱ्याचशा वनस्पती उपयोगी असून सुद्धा त्याचा आपण फायदा घेतच नाही. तर ते जाणवलं की मग आपण हे कशा प्रकारे समाजापर्यंत पोहोचवू. तर वेगवेगळ्या प्रकारची गेस्ट लेक्चर असतात जी पर्यावरणाशी संबंधित, किंवा त्यामध्ये ही माहिती मी सांगते. आणि दुसरं म्हणजे पुस्तकंही त्यावरती लिहिते आहे. विद्यार्थ्यांना आपण अभ्यासक्रमातून शिकवलं जातं, परंतु समाजालाही हे शिकलं गेलं पाहिजे. त्यासाठी मी जे औषधी वनस्पतींचंही पुस्तक लिहायला घेतलेलं आहे. वनस्पती आरोग्य हेही माझं त्याच मार्गावर आहे की त्यामध्ये तुमचे वेगवेगळे हळदी आहे, हळदीचा किती उपयोग आहे आपल्याला, तर त्यापासून जवळजवळ कर्करोगासारखे आजारही बरे होतात. लिंबू आहे, मसाल्याचे किती पदार्थ आहे की जे आपल्या दैनंदिन जीवनात आपला म्हणजे जो काही साठा आपल्या जवळच आहे, पण तरीही आपल्याला तो माहीत नसतो. आणि त्याची मी पूर्ण डिटेल्स इन्फॉर्मेशन ही माझ्या बुक्समध्ये लिहिण्याचा प्रयत्न करते आहे. तुम्ही समाज जागृतीचं पण काम याच्यातून करतात. तुम्ही प्राध्यापक म्हणून, प्रोफेसर म्हणून पण काही वर्ष काम केलं, तर कुठल्या कॉलेजला होतात आणि कोणत्या विषयावरचं तुम्ही तिथं मुलांना शिकवत होतात? मी मराठा विद्याप्रसारक नाशिक या संस्थेच्या SVKT देवळाली कॅम्प शाखा आणि दुसरी ओझर आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स महाविद्यालय या दोन्ही शाखांमध्ये कार्यरत होते. तर तिथे असताना मी वनस्पतीशास्त्र, माझा प्रामुख्याने जो MSc विषय माझा आहे तो बॉटनी वनस्पतीशास्त्र, तो सिनियर कॉलेजला विद्यार्थ्यांना शिकवत होते. अच्छा, ओके, छान. म्हणजे तुम्ही वनस्पतीशास्त्र या विषयावरती विद्यार्थ्यांना मार्गदर्शन त्या कार्यक्रमात करत होता. त्याच्यानंतर तुमचे आपले आवडते छंद आणि आवड कोणते आहे? तुम्हाला कुठल्या विषयामध्ये जास्त आवड आहे आणि तुमचा छंद काय आहे? माझा विषय म्हणजे मला लिखाणाची, कविता लिखाणाची जास्त आवड ही लहानपणापासून. जेव्हा मी कर्मवीर काकासाहेब वाघ कर्मवीर काकासाहेब वाघ विद्याभवन माझं माध्यमिक शिक्षण हे कर्मवीर काकासाहेब वाघ भाऊसाहेबनगर येथे झालं, तेव्हापासून मला जवळजवळ गाण्याची, कवितांची आवड ही होती, परंतु त्या सगळ्या सुप्तावस्थेतच राहिल्या. आणि नंतर पुढे जेव्हा उच्च माध्यमिक शिक्षण घेताना म्हणजे पदव्युत्तर शिक्षणाच्या वेळेस मी वनस्पतीशास्त्र हा विषय निवडला. आणि वनस्पती या मुळात आहेच अशा की कोणीही त्यांच्या प्रेमात पडावं, अगदी सहज. तर त्यानिमित्ताने बॉटनिकल एक्सकर्शन टूरला आम्हाला विद्यार्थ्यांना घेऊन जावं लागायचं, म्हणजे मी प्रोफेसर असताना. आणि जेव्हा विद्यार्थी दशेत होते तेव्हा आम्हीही शिक्षकांबरोबर आमच्या प्राध्यापकांसोबत या सहलींना जायचो. मग महाबळेश्वर, उटी, नेरळ, माथेरान अशी कितीतरी जंगलं व गई बॉटनिकल गार्डन आहे. तर हे सगळं पाहताना माझ्या ज्या सुप्तावस्थेत असलेल्या कवितांना धुमारे फुटून पुन्हा मी एकदा निसर्ग कविता गुणगुणू लागले. म्हणजे गीतांच्या स्वरूपात, कवितांच्या ह्या स्वरूपात या कविता जन्माला आल्या. आणि मग जवळजवळ माझ्या कवितांचा मी संग्रहच करून ठेवला. फक्त तो माझा जे काही संग्रह पुस्तकाच्या रूपात त्या काळी शक्य झाला नाही. माझं PhD वगैरे चालू होतं, ते मी मात्र भविष्यात करण्याचं तेव्हाही ठरवलं होतं.
बरं, मग पुस्तक आता तुमचं कोणतं प्रकाशित केलं आणि कधी केलं पुस्तक प्रकाशित झालं तुमचं? माझं मग त्या काळी लिहिलेल्या अनेक पुस्तकांपैकी मी सर्व कवितांपैकी जे निसर्ग कवितांचा हिरवाई काव्यसंग्रहाला आधी प्राधान्य दिलं. हिरवाई हा निसर्गावरती आधारित काव्यसंग्रह आहे, ज्यामध्ये 75 निसर्ग कविता मी लिहिलेल्या आहेत. आणि निसर्गाचं अतिशय सौंदर्य माझ्या शब्दसौंदर्यात, शब्दालंकारात मी उतरवण्याचा पुरेपूर प्रयत्न केला आहे. वाचकांच्या पसंतीस तो नक्कीच उतरेल असं मला आशा आहे. तर त्या कवितांना वाचताना तुम्ही नक्कीच निसर्गातील सुंदर ह्याचा आस्वाद घेऊ शकतात. आणि त्यामुळेच तुम्ही पर्यावरण वाचवावं, वृक्ष संवर्धन करावं, ही काळाची गरज आहे. हाच संदेश मला हिरवाईतून मुख्यतः द्यायचा होता. आणि हे पुस्तक प्रकाशन कुठे झालं? हे पुस्तक प्रकाशन 2021 मध्ये 4 डिसेंबरला 94व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात मान्यवरांच्या हस्ते हिरवाईला साहित्य संमेलनात प्रकाशनाचा मान मिळाला, ही एक फार मोठी गोष्ट आणि आनंदाची गोष्ट आहे. आणि पुस्तकाचं जे नाव आहे हिरवाई, याच्यावरूनच त्याच्याशी पुढे निसर्ग कविता याच्यामध्ये आहेत हे दर्शवणारा हा अतिशय सुंदर टायटल दिलेलं तुम्ही. हिरवाई हा टायटल खूप छान आहे आणि या टायटलमुळेच एक वेगळेपणा त्या पुस्तकाचा जाणवतो. आपल्या या पुस्तकाला आमच्या पण खूप खूप शुभेच्छा आहेत. वेळ झालाय छोट्याशा विश्रांतीचा. कुठेही जाऊ नका, पाहत राहा कलाकुंज कट्टा. स्टार हॉलिडे होम हिल रिसोर्ट सापुतारा हसीन और खूबसूरत वादियों में बसा हुआ बेहतरीन होटल है, जहां से सभी पर्यटन स्थल, गार्डन, मार्केट तथा पॉइंट्स बहुत ही करीब है। स्टार हॉलिडे होम पूरा नया बनाया हुआ है। यहाँ पर 2 स्टार सभी मॉडर्न एमिनिटीज मौजूद है। फैमिली के साथ रहने के लिए यहाँ 2 बेड के कपल रूम, 4 बेड के फैमिली रूम तथा 6 बेड के फैमिली सूट एसी तथा नॉन एसी में उपलब्ध है। साथ ही बढ़िया और लज्जतदार खाने का आनंद उठाने के लिए एयर कंडीशन स्टार फैमिली रेस्टोरेंट भी मौजूद, जहां शुद्ध शाकाहारी खाद्य पदार्थ मिलते हैं। आप फैमिली के साथ बैठकर चाय, नाश्ता, लंच, डिनर का आनंद उठा सकते हैं। रूम में 2 स्टार एमिनिटीज के साथ बढ़िया व्यूज, 32 इंच एलईडी, वाईफाई फैसिलिटीज तथा हॉट और कोल्ड रनिंग वाटर आदि एमिनिटीज मौजूद है। होटल के टेरेस से सनराइज का आनंद भी आप उठा सकते हैं। यहाँ पर बहुत बड़ी पार्किंग की सुविधा उपलब्ध है। फैमिली के साथ निसर्ग के साथ खुशियाँ मनाने के लिए सापुतारा में मध्यवर्ती जगह पर स्थित स्टार हॉलिडे होम हिल रिसोर्ट यह एकमात्र खूबसूरत तथा किफायतशीर होटल है। बुकिंग के लिए जल्द ही संपर्क करें। मोबाइल क्रमांक 9850981210। स्टार हॉलिडे होम हिल रिसोर्ट का पता है सनराइज पॉइंट रोड, सापुतारा, गिरिनगर, जिला डांग, गुजरात। संपर्क के लिए मोबाइल क्रमांक है 9850981400 तथा 9850981210। तो चलिए आज ही सापुतारा में जाना है तो स्टार हॉलिडे होम में ही बुकिंग करानी है। विश्रांतीनंतर आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आपल्या कलाकुंज कट्ट्यावर। सन्मान कर्तृत्वाचा, सन्मान नवदुर्गांचा। महाविद्यालयामध्ये या पुस्तकाबरोबरच आपण काही इतर दिवाळी अंक साहित्यामध्ये सुद्धा आपण काही लेखन करतात, तर त्याच्याबद्दल थोडक्यात सांगा मला। मी माझ्या काही कविता या कादवा शिवार, व्यासपीठ अशा अनेक दिवाळी अंकांमध्येही प्रकाशित झालेल्या आहेत। आणि तसंच कवितांबरोबरच वनस्पतींची जी माहिती आहे, म्हणजे कारले असेल, नंतर काकडी असेल, टोमॅटो असेल, या सगळ्यांची जी काही न्यूट्रिशनल किंवा मेडिसिनल माहिती ती मी कॉलेजच्या, महाविद्यालयाच्या मासिकामध्ये, मॅगझिनमध्ये आणि इतर ठिकाणी प्रकाशित वेळोवेळी करत असते। अच्छा, आपण कॉलेजमध्ये जेव्हा विद्यार्थ्यांना शिकवत होतात त्यावेळेस पण आपण बरेच उपक्रमशील प्राध्यापक म्हणून ओळखले जात होतात। विविध उपक्रम आपण त्या काळात राबवत होतात, तर ते कोणकोणते उपक्रम आपण कॉलेजमध्ये असताना केले त्याबद्दल काय सांगाल थोडक्यात? महाविद्यालयात असताना खरं तर मी प्राध्यापक असतानाच मी हे ठरवलं होतं की विद्यार्थी शैक्षणिक क्षेत्र हे असं आहे
की ते विद्यार्थ्यांची जडणघडण, सर्वांगीण विकास हे करण्याचं क्षेत्रच शैक्षणिक क्षेत्र आहे. आणि तिथूनच विद्यार्थ्याचं उद्याचा जो नागरिक, आदर्श नागरिक किंवा उज्ज्वल भविष्य विद्यार्थ्याचं घडेल ते शैक्षणिक क्षेत्रामुळे. त्यामुळे एका शिक्षकाने, प्राध्यापकाने नक्कीच मनाशी हे ध्येय ठरवावं, जे मीही ठरवलं होतं की आपल्या विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमाबरोबरच इतर ज्या काही सर्वांगीण विकासाच्या ज्या उपक्रमशील, कृतीशील ज्या गोष्टी आहेत त्याही शिकवल्या पाहिजे. आणि त्या अनुषंगाने मला जी सांस्कृतिक कार्यक्रमाची जबाबदारी प्राचार्यांनी सोपवली होती. त्यामध्ये मी विविध त्यांचे झाडे लावा झाडे जगवा असे पर्यावरणावर आधारित नाटकं, नंतर स्वागत गीतं, प्रेरणा गीतं हे विद्यार्थिनींकडून मी स्वतः लिहून त्यांच्याकडनं राबवून घेतली. आणि दुसरं म्हणजे हुंडाबळी, स्त्रीभ्रूण हत्या, की जेणेकरून सामाजिक ज्या गोष्टी आहेत त्या कशा विद्यार्थ्यांद्वारे त्यांच्यात रुजवण्यासाठी त्या नाटकांच्या स्वरूपात त्यांच्याकडनं बसवून घेतल्या. आणि दरवर्षी वेळोवेळी वृक्षारोपण, संवर्धन हेही आम्ही विद्यार्थ्यांकडून तिथे करून घ्यायचो. अच्छा, म्हणून तुम्हाला एक उपक्रमशील प्राध्यापक म्हणून ओळखलं जातं. आणि ह्या उपक्रमाच्या माध्यमातून तुम्ही एक समाजाच्या काहीतरी संदेश देण्याचा प्रयत्न केला. हा एक पण अतिशय चांगला तुमचा उपक्रम होता. या उपक्रमामुळे तुम्ही खरोखरच एक विद्यार्थीप्रिय शिक्षक म्हणून तुमच्याकडे सगळेजण बघत होतात. आणि आणि वस्तुस्थिती आजही आहे. आजही तुम्हाला अनेक विद्यार्थी ह्या तुमच्या उपक्रमांमुळे ओळखतात. ही एक तुमच्या दृष्टीने अतिशय मोठी गोष्ट आहे. आता मला एक सांगा की आपण हे सर्व तुमचा हा जो प्रवास बघितला की वेगवेगळ्या क्षेत्रात तुम्ही वेगवेगळं काम करता पुढे आलात, तर तुमचा व्यक्तिमत्वावरती सर्वात जास्त प्रभाव कोणाचा होता? माझ्या व्यक्तिमत्वावरती खरं तर मला इथपर्यंत येईपर्यंत म्हणजे एक साहित्यिक किंवा प्राध्यापक म्हणून असं जे आयुष्यामध्ये जीवन प्रवास माझा घडत गेला, त्यासाठी माझे आईवडील, माझे पती, मुलं या सगळ्यांच्या प्रेरणा आणि सहकार्य हे खूप मोठ्या प्रमाणावर आहे. हे मी शब्दात सांगू शकत नाही. त्यामुळेच मी आज जे काही आहे. आणि खरं तर इथे सांगू शकते की इच्छिते की माझे जे वडील आहे ते मुळातच वडीलच लेखक साहित्यिक आहे, उत्तमराव पंढरीनाथ जाधव. तर माझे वडिलांनी इयत्ता 7वीत असताना उजाळला काळ म्हणून जी हस्तलिखित कादंबरी त्यावेळेस लिहिलेली ती मला एकदा शाळेत बघायला मिळाली. मला खूप आनंद झाला की वडील त्या काळात त्यांनी लिखाण आणि वाचन, तेव्हा मला गुरुजनांकडनं कळलं त्यांच्या की ते खूप वाचनप्रिय विद्यार्थी, खूप हुशार आणि अतिशय संवेदनशील म्हणजे असेच ते शाळेमध्ये होते. आणि त्यांनी त्या काळात ती कादंबरी लिहिली होती. आणि पुढे ते जेव्हा महाविद्यालयात पुण्याला ॲग्रिकल्चर कॉलेजला BSc ला गेले, तेथील ते गोल्ड मेडलिस्ट विद्यार्थी होते आणि डिबेटिंग सेक्रेटरी होते 3ही वर्ष. त्यामुळे मला असं वाटतं की साहित्याचा जो काही आहे भाग तो मला वडिलांकडनं शिकायला मिळाला. मी आज जे काही आहे या साहित्य क्षेत्रात ते त्यांच्याकडनंच मला लाभलेलं वरदान आहे. तुम्ही वडिलांचा समर्थ वारसा पुढे तुम्ही चालवत आहात आणि त्यांच्याकडून जे तुम्हाला संस्कार मिळाले त्या संस्कारामुळेच तुम्ही आज साहित्य क्षेत्रामध्ये आहात, बॉटॅनिकल क्षेत्रामध्ये आहात आणि इतर सामाजिक क्षेत्रामध्ये सुद्धा तुमचं काम चालू आहे. ही एक अतिशय आनंदाची गोष्ट आहे. याच्यामध्ये तुम्ही शेतकऱ्यांसाठी एक प्रगती इरिगेशन सिस्टम्स या नावाने एक संस्था तुमची चालते. तर या संस्थेच्या माध्यमातून तुम्ही डायरेक्टर पण आहात त्या संस्थेवरती. तर त्या संस्थेच्या माध्यमातून तुम्ही काय काम करता? प्रगती इरिगेशन हे आमचं कोल्ड स्टोरेज की जिथे आम्ही ग्रेप्स आणि अदर फ्रूट्स हे फॉरेन कंट्रीजमध्ये एक्सपोर्ट्स करतो. आणि माझे मिस्टर हे जवळजवळ 32 वर्षापासून बिझनेस क्षेत्रात आहे, व्यावसायिक क्षेत्रात आहे. ते आमचं बोरसे ट्रॅक्टर्स म्हणून जे ट्रॅक्टरचे VST टाईप शोरूम होते ते पण काम ते बघत होते. आणि त्यासोबतच हे प्रगती इरिगेशन कोल्ड स्टोरेजचंही काम आणि चालू आहे. त्यांचं भविष्यात मोठ्या योजना राबवायचा असा त्यांचा विचार आहे आणि त्या अनुषंगाने ते मॅनेजमेंट म्हणजे शेतकऱ्यांच्यासाठी तुम्ही याच्यामध्ये कोल्ड स्टोरेज आणि शेतकऱ्यांचा द्राक्ष आणि इतर फळं जे आहे हे परदेशात पाठवण्यासाठी त्यांना तुम्ही मदत करणं, मार्गदर्शन करतात. म्हणजे एक्सपोर्टचं मोठं काम तुम्ही करतात तुम्ही. ओके, हा एक चांगली त्या बाजारपेठेमध्ये एक फार महत्त्वाचं आवश्यक असलेली गोष्ट तुमच्याकडे आहे. आणि तुम्ही या साहित्य क्षेत्राबरोबरच शेतकऱ्यांसाठी सुद्धा चांगलं काम या निमित्ताने करता आहात. त्यामुळे हा एक तुमचा एक आदर्श खरोखरच सर्वांनी घ्यावा असा आहे. या शिवाय तुम्ही महिलांसाठी सुद्धा चांगल्या पद्धतीने काम करतात. मॅडम, आता आपण नवरात्रीनिमित्त हा आपण विशेष कार्यक्रम घेतलेला सन्मान कर्तृत्वाचा सन्मान नवदुर्गांचा. तुम्हाला आज आम्ही एक नवदुर्गा म्हणून या ठिकाणी आमंत्रित केलं आणि आम्ही तुमच्याकडून माहिती घेतली. तर तुम्ही महिलांना आज नवरात्रीच्या निमित्ताने महिलांना काय संदेश द्याल? खरं तर प्रत्येक महिला जी मला दिसते ती रणरागिणी आहे असं मी म्हणेन. कारण मी रणरागिणीवरती तसा काव्यसंग्रहही लिहिला आहे, तो लवकरच पुढे प्रकाशित होईल.
प्रत्येक महिलेमध्ये काही ना काही गुण असतो, म्हणजे काहीतरी वेगळं करण्याची तिची जी काही जिद्द असते, इच्छा असते, तिच्या गुणांनी तिने ते पुढे जावं, करत राहावं, कारण तिला संधी मिळत नसते हो. बऱ्याचदा महिला त्यामुळे मागे राहून जातात. तर त्यासाठी त्यांनी सातत्य परिश्रम करून आपल्या गुणांना वाव कसा मिळेल यासाठी मार्गदर्शन घेत राहायचं वेळोवेळी आणि आपली वाटचाल ही त्या दृष्टीने करत राहायची. आणि नक्कीच यश हे त्यांचंच आहे आणि त्यांचं हे त्यांच्या कुटुंबालाही त्या निमित्ताने एक सुसंस्कृत कुटुंब या महिलेमुळे पुढे घडणार आहे हे लक्षात घ्यायचं आहे. वा, महिलांना तुम्ही फार चांगला संदेश दिला आणि स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी तुम्ही जो त्यांना मार्ग दाखवला तो अतिशय स्तुत्य आणि योग्य आहे. याशिवाय आता तुमच्या वेगवेगळ्या उपक्रमांमध्ये वेगवेगळ्या कार्यक्षेत्रात तुम्ही कार्यरत आहात. आतापर्यंत भरपूर काम तुम्ही चांगलं केलेलं आहे. यापुढे तुमचं काही काम करायची तुमची इच्छा असेल किंवा काय तुमच्या योजना असतील तर त्याबद्दल थोडक्यात मला सांगा. मी जे हिरवाई काव्यसंग्रह प्रकाशित केला तर त्या संदर्भातच मला अशी कल्पना मनात आली की हिरवाई फाउंडेशन ही जी स्थापन करायची आहे त्या अनुषंगाने हिरवाईच्या द्वारे फक्त रोपवाटिका आणि आम्ही पुस्तकं हे मी सगळ्या संस्थांना आणि महाविद्यालयात वगैरे देते का की पर्यावरण जागृती व्हावी म्हणून. परंतु यापेक्षाही मला अजून असं वाटतं की अनेक बाकीचे विविध उपक्रम आहे तेही राबवले जावे हिरवाई फाउंडेशनद्वारे. ती योजना आहे. आणि दुसरं म्हणजे मी अजूनही बाकी लिहिलेले जे काही काव्यसंग्रह आहे, मृदगंध आहे, रणरागिणी आहे, नंतर वनस्पती व आरोग्य, औषधी वनस्पती, तेही कार्य माझं पूर्ण व्हावं, पुस्तके पूर्ण व्हावी आणि ती समाज उपयोगी पडावी हेच ध्येय मी मनात ठेवून. वा वा, म्हणजे तुमची अजूनही लिखाणाची पण आवड आहे आणि लिखाण करायचं काही पुस्तकं तुमच्या प्रकाशनाच्या मार्गावर आहेत. तर आमच्या तुम्हाला शुभेच्छा आहेत. तुमचं पुस्तक नक्कीच प्रकाशित होईल आणि हिरवाई या पुस्तकाला सुद्धा अनेक पुरस्कार मिळतील अशी आम्हाला अपेक्षा आहे आणि अशी शुभेच्छा पण आहेत तुम्हाला आमच्याकडून. हे कवितेच्या क्षेत्रात काम करत असताना तुम्हाला काही पुरस्कारसुद्धा मिळालेले आहेत. वेगवेगळ्या संस्थांनी तुम्हाला काही पुरस्कार दिलेत. तर तुम्हाला जे कोणते महत्त्वाचे पुरस्कार मिळाले त्याच्याबद्दल काय सांगाल तुम्ही? माझं MPhil 2010ला झालं तेव्हा मला मिळालेला पुरस्कार महाविद्यालयात ॲज अ बेस्ट प्राध्यापक म्हणून तो महाकवी वामनदादा कर्डक राज्यस्तरीय महाराष्ट्र भूषण पुरस्कार होता. पहिलाच मिळालेला मला महाविद्यालयात असताना. दुसरा छत्रपती शाहू आदर्श प्राध्यापक हाही राज्यस्तरीय पुरस्कार मिळाला होता. आणि नंतर मी साहित्य क्षेत्रातही PhD नंतर पदार्पण म्हणजे चालू ठेवलं. त्यामुळे मला नक्षत्र साहित्य पुरस्कार, बाळशास्त्री जांभेकर पत्रकार यांचा योग गौरव पुरस्कार आणि तसंच नारीभूषण राष्ट्रीय पुरस्कार हाही मला बाळशास्त्री जांभेकर पत्रकार संघातर्फे मिळाला. आणि हिरवाई पुस्तक प्रकाशनाचाही सन्मान गौरव पुरस्कार मिळाला. असे अनेक राज्यस्तरीय राष्ट्रीय पुरस्कार मला प्राप्त झाले. आणि महत्त्वाचं म्हणजे मला जी काही पत्रकार संघातर्फे अनेक पुरस्कार मिळालेले आहे आणि ते सगळे पुरस्कार महेंद्र देशपांडे सर यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमानेच मला ते लाभलेले आहे. त्यामुळे मी त्यांचं मनस्वी आभार मानते. कार्यक्रमाबद्दल काय सांगाल? तुम्हाला कार्यक्रम कसा होता? कार्यक्रमाबद्दल पुरस्कार समारंभाबद्दल तुमचं काय मत होतं? पुरस्कार समारंभ जे काही यांच्या आयोजकांच्या मार्गदर्शनाखाली झाले महेंद्र देशपांडे सरांच्या, ते अतिशय संपन्न म्हणजे प्रत्येक महिलांचा राष्ट्रीय गौरव राष्ट्रीय पुरस्कार मिळाला तेव्हा आणि त्यानंतरही काय मिळाले तेव्हा सरांनी अतिशय सुंदररित्या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं आणि कार्यक्रमाचं स्वरूपही खूप छान होतं. त्यामुळे त्यांचं जे वेळोवेळी आम्हाला त्यांच्यामुळे लाभणारं म्हणजे महिलांना तरी जे काही मुक्त व्यासपीठ आहे आणि या काव्यक्षेत्रात पदार्पण करताना आम्हाला ते बोट धरून पुढे नेत आहे, वाट दाखवत आहे, याचा मनस्वी आनंद होत आहे. आणि त्यामुळेच आम्ही कदाचित गगन भरारी घेऊ आणि सर त्यासाठी तुमचं मी पुनश्च एकदा आभार मानते की आम्ही त्यामुळेच ह्या काव्यक्षेत्रात या साहित्य क्षेत्रात नक्की पुढे जाण्याचा विचार करू. वा, छान आहे. बरोबर आहे तुमचं म्हणणं. आपण पत्रकार संघाच्या माध्यमातून जे पुरस्कार देत असतो ही एक तुमच्या कामाची पोचपावती असते आणि तुमच्या कामाबद्दलची एक शाबासकीची थाप असते. याच्यामुळे तुम्हाला या पुरस्कारामुळे प्रेरणा मिळून तुमच्याकडून अजून चांगलं काम व्हावं या अपेक्षेने आपण पत्रकार संघाच्या माध्यमातून पुरस्कार समारंभ करत असतो. आणि ती अपेक्षा तुमच्यासारख्या एका पुरस्काराकडे बघितल्यानंतर मला असं वाटतं की ही अशी अपेक्षा आमची 100% यशस्वी होती आहे. कारण तुम्हाला जसे पुरस्कार मिळाले तसं तुम्ही तुमच्या कामामध्ये पण सातत्य ठेवलं, कामामध्ये नवीनता आणली आणि अजून प्रगती करत गेलात आणि अजूनही तुमच्याकडे बऱ्याच योजना तुमच्या समोर आहेत. हे मला फार सांगताना अतिशय आनंद होतं की ह्या पद्धतीने जर प्रत्येक पुरस्कारार्थी पुढे गेला तर पत्रकार संघाचा हा जो उद्देश आहे पुरस्काराचा तोही सफल होईल. आणि
आपल्या कर्तृत्वाची माहिती आम्हाला मिळावी यासाठीच आपण हा कलाकुंज कट्टा या माध्यमातून इतरांनाही, इतर महिलांना आणि इतर लोकांना, समाजातल्या लोकांना एक प्रेरणा मिळायला पाहिजे की ह्या सातभाई मॅडमनी ज्या पद्धतीने काम केलेलं आहे, कशा पद्धतीने पुढे आलं, तसं आपणही पुढे आलं पाहिजे, आपलंही नाव समाजामध्ये झालं पाहिजे आणि आपल्याला एक कर्तृत्ववान व्यक्ती म्हणून आपली ओळख व्हावी. यासाठी आपली मुलाखत ही आणि आपला जो अनुभव आपण आज सांगितला हा नक्कीच कुठेतरी त्यासाठी उपयोगी येईल यात शंकाच नाही. आपला हिरवाई काव्यसंग्रह खूप लोकप्रिय झालेला आहे, खूप त्याची चर्चा आहे आणि खूप मोठ्या प्रमाणावरती लोकांपर्यंत पोहोचलेला आहे. तसंच तुमचं दुसरा तुम्ही मृदुगंध नावाचा पण काव्यसंग्रह प्रकाशित करण्याच्या ह्याच्यात आहात. तर आम्हाला आज या कार्यक्रमाचा समारोप करताना तुमची एखाद्या कवितेने आम्ही हा कार्यक्रमाचा समारोप करावा अशी आमची इच्छा आहे. तर एखादी कविता तुम्ही सादर करू शकाल का? हो, धन्यवाद सर. मी नुकताच लिहिलेला मृदुगंध हा काव्यसंग्रह तो प्रकाशित करण्याच्या वाटेवरती आहे. तर मृदुगंध एक नाव देतानाच मला जाणवलं की ह्या देशाची, म्हणजे या देशाच्या मातीचं माझ्यावरती खूप ऋण आहे आणि माझं देशाच्या मातीशी असं नातं आहे की मला ह्या समाजाला देण्यासाठी काहीतरी हवं, म्हणून मी ते पुस्तक मृदुगंध हे माझ्या डोळ्यासमोर आलं की त्यामध्ये विविध प्रेरणास्थान असणाऱ्या कविता, देशाच्या कविता, भक्तिगीतं आणि इतर सर्व, म्हणजे मातीची संस्कृतीच मी जोपासण्याचा प्रयत्न केला आहे मृदुगंधाच्या स्वरूपामध्ये. तर मृदुगंध ह्या पुस्तकातील मी मृदुगंध नावाचीच कविता आपल्यासमोर सादर करते आहे, कारण या मातीचं जे घट्ट नातं आहे ते मला या कवितेतून आपल्यासमोर आणायचं आहे. या मातीत मी जन्मले, ह्या मातीत मी जन्मले, मातीचे गुण मी गाते, मृदुगंध घेऊनी हा दरवळत मी जाते, मृदुगंध घेऊनी हा दरवळत मी जाते. माझ्या मातीची संस्कृती, माझ्या मातीची संस्कृती जगण्यास बळ देते, हिम्मत मेहनत सारं माती मला शिकवते, सारं माती मला शिकवते. लळा मज या मातीचा, लळा मज या मातीचा असे माझे अनतीचे नाते, कणाकणात मातीच्या माझे जीवन फुलत जाते, कणाकणात मातीच्या माझे जीवन फुलत जाते. जीवन अर्पण माझे, जीवन अर्पण माझे मातीलाच वाहून घेते, जीवन अर्पण माझे मातीलाच वाहून घेते. अभिमान या मातीचा मनात जपत जाते, अभिमान या मातीचा मी मनात जपत जाते. मातीच्या मायेची उब, मातीच्या मायेची उब मी अशी पांघरून घेते, अन मातेच्या मायेच्या ओलाव्यात सारं जग मी विसरून जाते, सारं जग मी विसरून जाते. वा वा वा, मातीचं धन्यवाद. जवळीक दाखवणारा अतिशय सुंदर कविता तुम्ही सादर केलीत आणि मातीच्या किती महत्त्वाचं आहे हे तुम्ही या कवितेतून व्यक्त करण्याचा प्रयत्न केलात. अतिशय सुंदर कविता होती मॅडम आपली. आणि आज आपण या कार्यक्रमामध्ये जो आपण कलाकुंज 24 तासच्या माध्यमातून कलाकुंज कट्टा या कट्ट्यावर आपल्याला बोलवलं होतं. या ठिकाणी आपण आपल्या कार्यक्रमांची, आपल्या कामाची माहिती आम्हाला दिली. लोकांना प्रेरणास्पद असं आपलं हे कार्य आहे आणि हे कार्य आपण या ठिकाणी वेळात वेळ करून आमच्याशी येऊन शेअर केलं, आमच्याशी चर्चा केली, त्याच्याबद्दल मी तुमचा मनापासून आभार व्यक्त करतो. आणि आमच्या कलाकुंज 24 तास चॅनलच्या वतीने आपण जे कार्य केलेलं आहे त्या कार्याची दखल घेऊन आपल्याला नवदुर्गा पुरस्काराने आम्ही या ठिकाणी सन्मानित करीत आहोत. धन्यवाद सर. कलाकुंज 24 तास चॅनल आयोजित कलाकुंज कट्टा या कार्यक्रमात नवरात्रीनिमित्त विशेष कार्यक्रम सन्मान कर्तृत्वाचा, सन्मान नवदुर्गांचा हा सोहळा इथे मला सहभागी होण्यास आणि बोलण्यास संधी दिली त्याबद्दल महेंद्र देशपांडे सरांचे मी मनापासून धन्यवाद मानते. धन्यवाद मॅडम.